नमस्कार मित्रांनो. आज आपण बघणार आहोत प्रॉपर्टी नंबर 5 रिगार्डिंग स्क्वेअर. प्रॉपर्टी नंबर 5 बघा इथे काय दिलं आपलं की सम ऑफ द फर्स्ट एन ऑड नॅचरल नंबर्स. ऑड नॅचरल नंबर्स सर्वात पहिले आपल्याला ह्या ठिकाणी एवढं माहीत पाहिजे की नॅचरल नंबर्स म्हणजे काय असतात. बघा नॅचरल नंबर्स म्हणजे काय असतात ह्या ठिकाणी की जे नंबर्स 1 पासून स्टार्ट होतात 1 2 3 4 5 अप टू सो ऑन. ठीक आहे, म्हणजे अप टू इन्फिनिटीपर्यंत इनफायनाईट नंबर्स जे असतात त्यांना आपण नॅचरल नंबर्स असं म्हणत असतो. ठीक आहे. आता ह्या नॅचरल नंबर्समधलं आपलं काय पाहिजे, ऑड नंबर्स पाहिजे, ऑड नंबर्सची सम. ठीक आहे, ऑड नंबर म्हणजे कोणते, जसं की 1 3 5 है ना, 7 9. ठीक आहे, 1 नंतर 3 5 7 9 11 13 असे जे ऑड नंबर्स आहे, ह्या ऑड नंबर्सची सम जी आहे त्याचा काय असतो नेहमी एन स्क्वेअर. एन स्क्वेअर म्हणजे नंबर ऑफ किती त्यात नंबर्स आहेत, आपल्याकडे किती ऑड नंबर्स आहे त्यांचा स्क्वेअर घ्यायचा असतो या ठिकाणी. ठीक आहे, बघा एकदम इझी ट्रिक आहे ही, तुम्हाला हे लवकर समजून जाईल. म्हणजे विदाऊट एनी ॲडिशन, म्हणजे तुम्ही ॲडिशन न करता पण याला आपण सॉल्व करू शकता. ठीक आहे, जसं की बघा सपोज मी ह्या ठिकाणी एक एक्झाम्पल घेतो, सिम्पल एक्झाम्पल 1 + 3 + 5 + 7. ठीक आहे, आता तुम्ही याला सिम्पली कॅल्क्युलेट करू शकता हाताने पण. ठीक आहे, आपलं जे ओन मेथड जे आहे स्कूल मेथडने, जसं की 3 + 7 10 10 + 5 15 15 + 1 किती 16. पण आता आपण काय करणार आहे या ठिकाणी, ही प्रॉपर्टी यूज करणार आहे. ही प्रॉपर्टी एक शॉर्टकट ट्रिक आहे की हे सगळे ऑड नंबर्स आहे. किती ऑड नंबर्स आहे, टोटल 4 ऑड नंबर्स आहे. 1 2 3 4 4 ऑड नंबर्स आहे. म्हणजे इथे एनची व्हॅल्यू काय झाली ह्या ठिकाणी 4. आता आपला फॉर्म्युला काय म्हटलं ह्या ठिकाणी, एन स्क्वेअर. एन स्क्वेअर म्हणजे 4चा स्क्वेअर. 4चा स्क्वेअर तुम्हाला काय भेटणार ह्या ठिकाणी 16. म्हणजे तुम्ही जर आपली स्कूल मेथड जी आहे ती पण जर वापरली ह्या ठिकाणी, तर काय भेटणार तुम्हाला ह्या ठिकाणी 7 + 3 10 10 + 5 15 15 + 1 16. म्हणजे स्कूल मेथड. आता हा नंबर कसा आहे, छोटा आहे म्हणून तुम्ही याला ॲडिशन केलं, पण भरपूर मोठे नंबर जर असेल तर त्यावेळेस नाही का मग याचा स्क्वेअर फाइंड करणं फार फार अवघड असतो. ठीक आहे, म्हणजे त्याचं ॲडिशन करणं फार अवघड असतो. मग अशा वेळेस आपण काय करतो, याचा स्क्वेअर घेतो. जसं की सपोज मी अजून एक एक्झाम्पल घेतला, 1 + 3 + 5 + 7 + 9 + 11 + 13 + 15. ठीक आहे, आता इथे आपल्याला चेक करायचं की किती डिजिट्स आहे टोटल. किती डिजिट्स आपल्याकडे टोटल बघा, 1 2 3 4 5 6 7 8. म्हणजे टोटल आपल्याकडे ह्या ठिकाणी किती डिजिट्स आहे, 8 डिजिट्स आहे. आपण काय करणार, सरळ सरळ याचं घेणार आहे स्क्वेअर. एन स्क्वेअर म्हणजे 8 स्क्वेअर. 8चा स्क्वेअर काय येतो ह्या ठिकाणी 64. म्हणजे आपल्याकडे कोणत्याही ऑड नंबर जर असेल, तर कोणत्याही ऑड नॅचरल नंबर्सची जर आपल्याला सम काढायची असेल, तर त्या समचा फॉर्म्युला काय असतो, एन स्क्वेअर. एन स्क्वेअर म्हणजे नंबर ऑफ डिजिट्स इन द पर्टिक्युलर सिक्वेन्स ऑर पर्टिक्युलर दॅट सिरीज. ओके, पाहता सपोज अजून एक एक्झाम्पल घेतलं, याच्यामध्ये आपण 1 + 3 + 5 + 7 + 9 + 11 + 13 + 15 + 17 + 19 + 21. ओके, आता बघा ह्या एक्झाम्पलमध्ये मला सांगा तुम्ही ह्या ठिकाणी किती नंबर ऑफ डिजिट्स आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11. 11 टोटल याच्यात काय आहे, डिजिट्स आहे. काय करणार आपण याचं स्क्वेअर काढणार. एन स्क्वेअर म्हणजे 11 स्क्वेअर. तुम्हाला 11चा स्क्वेअर काय भेटणार 121. म्हणजे आपल्याकडे हा झाला काय, ह्या टोटल 11 नंबर्सची सम झाली. ठीक आहे, म्हणजे 11 ऑड नंबर जे आपण घेतले, ह्या 11 ऑड नंबरची सम तुम्हाला काय भेटते ह्या ठिकाणी 121 इतकी भेटते. ठीक आहे, तर अशा प्रकारचा हा आपला एक व्हिडिओ होता. जर तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर प्लीज याला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. आणि काही डिफिकल्टी असेल तर मला कमेंट बॉक्समध्ये पण कळवायला विसरू नका. थँक्यू.